हाय, हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण आपल्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत, की जी खिचडी आहे ना, तर मोकळी सुटसुटीत कशी बनवायची. त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. तर सर्वात आधी मी काय केले, एक वाटी इथे घेतलेला आहे साबुदाणा. त्याला ना थोडंसं पाण्यामध्ये इथं भिजवून घेतलेलं आहे. तुम्हाला तर माहिती आहे पाणी जास्त पडले, की आपली जी साबुदाणा आहे ना, तर चिकट होतो. मी तर थोडंसं पाणी कमी टाकले आणि साबुदाणा जो आहे ना, छानपैकी पाण्यामध्ये भिजल्या गेल्या. तर तुम्ही दुसरीकडे पाहिलं असेल, की 1 वाटी इथे मी घेतलेला आहे शेंगदाणा. त्याला छानपैकी ना मी इथं भाजून घेतलाय. शेंगदाणा भाजल्याच्या नंतर एका वाटीमध्ये मी काढून घेतलंय. थोडंसं तेल इथे ॲड केले आणि छोटी वाटी जी आहे ते शेंगदाणा घेतलाय. ते कशासाठी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तर इथं मी काय केलंय ते शेंगदाणा जो आहे ना तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेतलंय. आता एका वाटीमध्ये तर मी काढून घेते. आता आपल्याला काय करायचंय, इथं मी तेल जे वापरलंय, तर ते तेल आहे शेंगदाणा तेलाचा इथं मी वापर केलेला आहे. जेणेकरून आपल्या उपवासासाठी जो तेल लागतो तो इथं मी घेतलेला आहे. आता म्हणजे तेवढ्याच तेलामध्ये इथं मी काय करते, तिथं जवळपास एक मोठा जो बटाटा होता ना, त्याची साल वगैरे काढून अशा छोटे-छोटे कट तिथे करून घेतलेले आहे. तर तुम्ही तर पाहत असाल, की आपण काय केलंय बटाटा ॲड केल्याच्या नंतर 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून दिलं होतं. आता हा बटाटा आहे ना छानपैकी म्हणजे 50% शिजल्या गेलाय. ज्यावेळेस आपण खिचडी म्हणजे साबुदाणा ॲड करू ना, त्यावेळेस 50% पूर्ण छानपैकी बॉईल होईल. म्हणजे शिजल्या जाईल. तर तुम्ही तर पाहू शकता आपण बटाटा ना एका प्लेटमध्ये काढून घेतलाय आणि दुसरीकडे 1 टेबलस्पून इतकं इथे जिरा घेतलाय. त्याच्यासोबत इथं मी घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता आणि कढीपत्ता, जिरा जे आहे ना, तर तेलामध्ये छानपैकी म्हणजे तडतड आवाज येईपर्यंत परतल्या गेलेला आहे. आता हिरवी मिरची मी काय केली ह्यावेळेस आहे ना कट करून टाकलेली आहे. प्रत्येक वेळेस काय करते, की मिक्सरमध्ये बारीक करून घेते. पण ह्यावेळेस आहे ना कट करून ते टाकलेली आहे. आणि साबुदाणा तुम्ही पाहत असाल, की कसा मोकळा सुटसुटीत तिथं ना भिजून घेतलेला आहे. आता ह्याला मी काय करते, म्हणजे आपण इथं जो हिरवी मिरची वगैरे टाकली त्याच्यामध्ये मी तर साबुदाणा ॲड केलाय. इथं छानपैकी परतून घेतलं आणि 2 मिनिटासाठी इथं झाकण लावून ठेवून दिले. आता तुम्ही म्हणता चिकट झाली. अजून तर आपली खिचडी शिजायची आहे तोपर्यंत लगेचच होत नाही तुम्हाला तर माहितीच आहे. 2 मिनिटाच्या नंतर इथं मी काय केले, एकसारखी करून घेतली आणि त्याच्यामध्ये ना इथं शेंगदाणा जो कूट आपण करून घेतलेला आहे ना, तो इथं मी ॲड केलाय. आता तुम्ही पाहत असाल, की शेंगदाणा कूट थोडा माझ्याकडनं जरा जास्तच झाला होता, पण काही हरकत नाही. खिचडीमध्ये शेंगदाण्याचा कूट खरंच छान लागतो. चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. तर तुम्ही पाहत असाल, की आपली जी खिचडी आहे ना, म्हणजे साबुदाणा तो थोडा-थोडा ना म्हणजे शिजायला सुरुवात झाली आहे. आता ह्याच्यामध्ये मी काय केलं, आपला बटाटा 50% बॉईल झाला होता, म्हणजे शिजून घेतला होता ना, तो आधी ह्या साबुदाण्यामध्ये मी इथं ॲड करून घेतलाय. आता आपण बटाटा ॲड केल्याच्या नंतर आता ह्या बटाट्यामध्ये साबुदाणा वगैरे सगळं काही मिश्रण एकसारखं करून घ्यायचंय. आता तुम्ही म्हणत असाल शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर हे शेंगदाणे टाकलेत आणि अशा पद्धतीने कधी तुम्ही ही रेसिपी बनवली नसेल, तर मी सांगते म्हणून ही तुम्ही एकदा नक्कीच ही रेसिपी बनवा. खरंच खूप छान बनते. तर ही शेंगदाणा असं फ्राय केल्याच्या नंतर आपण काय केले, या खिचडीमध्ये ॲड केलं ते. त्याच्यासोबतच थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि तुम्ही पाहत असाल, की आपली जी खिचडी आहे, साबुदाणा खिचडी कशा पद्धतीची ही मोकळी सुटसुटीत झालेली आहे. आणि हो, तुम्ही मी एका बाउलमध्ये काढून घेतली, त्यावेळेस पण तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे झालेली आहे आणि फायनली माझी ही रेसिपी ना झालेली आहे. तर साबुदाणा खिचडी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा. आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं सपोर्ट करत राहा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते.